हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर चला, आज आहे संडे आणि आज मस्त असा बेत केला होता व्हेज बिर्याणीचा. तर त्याच्यासाठी मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं, खडे मसाले टाकले, मीठ टाकलं आणि तांदूळ पण ना 15-20 मिनिट भिजण्यासाठी ठेवलेले होते. आणि होत्या तेवढ्या भाज्यामध्ये दही आणि मसाले टाकून छान मिक्स करून ठेवायचं आणि नंतर तांदूळ वगैरे छान असे बॉईल करून घ्यायचे. पूर्ण शिजवायचे नाही, तर अर्धवटच तांदूळ शिजवून घ्यायचा आणि नंतर द्यायची होती फोडणी. तर कांदा, टोमॅटो आणि अद्रक लसणाची पेस्ट वगैरे टाकून छान त्याला तेल सुटूसर फ्राय करायचं. त्याच्यामध्ये भाज्या वगैरे टाकायच्या जे आपण मिक्स केलेल्या होत्या त्या, आणि त्या पण अर्धवट शिजवून घ्यायच्या होत्या. तर कुकरची मी ना एक शिटी काढून घेतली होती आणि नंतर छान आपला मसाला तयार झाला होता. तर अर्धा मसाला मी काढून घेतला आणि जे शिजवलेला भात होता तो अर्धा खाली टाकला, त्याच्यावरती परत मसाला टाकला आणि परत अजून भाताची लेअर दिली आणि दम येण्यासाठी त्याला थोडंसं असं मी परत झाकून ठेवली. 5 मिनिटे मिडियम टू हाय फ्लेमवरती कुकर ठेवायचा आणि नंतर तवा गरम करून त्याच्यावरती ठेवायचा. तर छान बिर्याणीला दम बसतो. आणि रुद्रला म्हणलं होतं तू कोशिंबीर बनव. तर बिर्याणी तशी आपल्याला बनवायला सोपी वाटते, पण ती अजिबात सोपी नाही. त्याच्यासाठी भाज्या वगैरे मसाला परत उकळून घ्या, तांदूळ खूप झंझट असते. पण मस्त अशी बिर्याणी बनवली होती. नंतर दुपारी जेवण वगैरे केली आणि आम्ही सगळे झोपलो होतो. नंतर उठलो आणि परत अजून चहा वगैरे घेतला. आणि आज काय बाजारात वगैरे गेलेलो नव्हतो, सामान पण आणायचं होतं, भाज्या होत्या म्हणून बाजारात गेलो नव्हतो. फक्त टोमॅटो वगैरे थोडेसे संपलेले होते ते घेऊन आलो. मुलांसाठी खारी, टोस्ट, बटर हे पण लागतं. आता आठवडाभर तर ते पण एकदमच आणून ठेवत असतो. आणि परत जे काही कडधान्य वगैरे संपलेली आहेत, तसं तर म्हणायला सुट्टीचा दिवस असतो, पण आणि आज हे पण घरी असतात. तर सगळी ही कामं मी आजच करून घेत असते, कारण ही आठवड्याची कामं ऋषीला घेऊन मला तर करणं होत नाहीत, कारण त्याला घेऊन एवढं सामान वगैरे कधी आणणार. तर गाडीवरती हे सगळं घेऊन येत असतो. आता हे सगळं सामान वगैरे भरून ठेवते आणि याच्यामध्ये ना मी सामान भरताना थालीपीठ, नाचणीचं पीठ, कोंबडी वडे असे बरेच पीठ आणून ठेवत असते. ऋषीला मला डब्याला द्यायला बरे वाटतात ते आणि त्याला पण ते आवडतात म्हणून. तर चला, आता व्हिडिओचा इथं सेंड करते. बाय.